नमस्कार. मी आज तुम्हाला घरच्या घरी तुम्ही DVRची वायरिंग, कॅमेऱ्याची वायरिंग DVR थ्रू कशी करू शकता हे तुम्हाला मी शिकवणार आहे आज. तर तुम्ही कुठलीही केबल यूज करू शकता. Cat 6 यूज करू शकता किंवा 3+1 4+1 CCTV केबल यूज करू शकता. Cat 6ला वेगळे कनेक्टर यूज केले जातात आणि 3+1 4+1ला वेगळे कनेक्टर यूज केले जातात. तर आज युजिंग 3+1 वायर विथ DC आणि BNC कनेक्टर मी तुम्हाला शिकवणार आहे की ती वायरिंग दोन्ही एंडची कशी करायची. तर प्रथम मी 3+1 वायर घेतलेली आहे. ह्याला म्हणतात BNC कनेक्टर. ही व्हिडिओ प्रोव्हाइड करते. ह्याच्यावर प्लस आणि मायनस दोन्ही इमेज क्लिअरपणे आपल्याला दिसत आहेत. आणि हा आहे पॉवर कनेक्टर, मोस्टली ह्याला DC कनेक्टर म्हणतात. ह्याच्यावर पण प्लस आणि मायनस दोन्ही चिन्ह उमटलेली आहेत. तर आपण ही वायर आधी प्रथम सोलून घ्यायची आहे. त्याच्यातली ही जी ब्लॅक कलरची वायर असते ह्याच्यात एक कॉपरवाली असते, एक सिल्वर टाईप असते. ती जराशी तारा असतात, त्या जराशा ट्विस्ट करून एकत्र करून ही जी आर्थिंगची वायर आहे ह्याला आर्थिंगची वायर बोलतात. हिला मायनसमध्ये करायची आहे. आणि ही जी जाडवाली तारवाली वायर असेल, जी कोटिंगवाली आतमध्ये, हिला कोटिंग नसेल, हिला कोटिंग आहे, हिला थोडीशी सोलून आपल्याला प्लसमध्ये टाकायची असते. तसंच दुसऱ्या बाजूला म्हणजे त्याच एंडच्या त्याच वायरच्या दुसऱ्या वायर्स आपण कशा यूज करायच्या. एक वायर आपण स्पेअरमध्ये ठेवलेली आहे, जी आपल्याला भविष्यात माईक वगैरेला वापरू शकतो किंवा ह्या जर वायर खराब झाल्या तर ह्याच्यात आपण ती यूज करू शकतो. आता मी ह्यातली रेड वायर दिली आहे DCच्या प्लसला आणि ग्रे किंवा ब्लॅक वायर दिली आहे DCच्या मायनसला. ही पॉवर देते कॅमेऱ्याला, म्हणजे कन्वर्ट करते पॉवर. जो आपला अल्टरनेट करणं असतो डायरेक्ट करंट करतो. हेही आपण ह्याच्यात इन्सर्ट करू शकतो. आणि BNC व्हिडिओसाठी हे झालं आपलं एका साईडचं कॅमेऱ्याचं कनेक्शन. कॅमेरा तुमचा इथे सक्सेसफुली तुम्ही वायरिंग केली आहे. दुसऱ्या एंडला आपण बघू. दुसऱ्या एंडला देखील त्याच वायरी येतात, तशाच सेम BNCची पद्धत. जी कॉपर वाइंडिंगवाली आहे ती आपण प्लसमध्ये टाकावी आणि जी आर्थिंगची आहे फ्लेक्झिबल ती आपण मायनसमध्ये टाकावी. हे झालं की इथे मात्र आपण DCचा वापर करत नाही. DC कनेक्टरचा वापर करत नाही. त्याच्यामुळे आपण एक पॉवर सप्लाय यूज करतो. तो 240 वोल्ट 12 वोल्टमध्ये कन्वर्ट करतो. हा मोस्टली कॅमेऱ्याला पॉवर देण्यासाठी आपला वापरला जातो. तर त्याच्यात जी आपण इथे DCला जी कॅमेऱ्याला आपण काढून दाखवतो तुम्हाला, DCला जी प्लसला जी रेड वायर लावलेली आहे ती आपण ह्याच्या प्लसला लावलेली आहे. ही बघा रेड. आणि जी ग्रे कलरची ब्लॅक किंवा ब्लॅक जी मायनसला लावलेली आहे ती ह्याच्या मायनसला लावलेली आहे. बरोबर आहे. तर हे जे कनेक्शन हे कॅमेऱ्याला जातं आणि दुसऱ्या एंडचं डायरेक्ट पॉवर सप्लायमध्ये जातं. पॉवर सप्लाय बरेच प्रकारचे असतात. हे मी तुम्हाला ERDचा पॉवर सप्लाय दाखवतो. आणखी बरेच प्रकार असतात. ह्याला तुम्ही पॉवर दिलीत आणि हे एंड तुम्ही DVRमध्ये फिक्स केलं BNC DVRला की तुमचा कॅमेरा चालू होऊन जाईल. तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा.